नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका व्लॉग्स. हा व्लॉग आहे होळीचा. होळीच्या दिवशी मी पुरणपोळी करण्याचा माझा प्रयत्न चालू होता आणि तो प्रयत्न असा थोडासा यशस्वीपणे म्हणजे यशस्वी झाला होता असं मला दिसत होतं. मला पुरणपोळी जमत नाही, मला सिरियसली पुरणपोळी जमत नाही बनवायला, पण माझा प्रयत्न चालू असतो की मी उत्तमातली उत्तम पुरणपोळी करावी. माझ्या घरामध्ये ॲक्च्युली कोणाला पुरणपोळी आवडत नाही, माझे मिस्टर खात नाही आणि खाणारी फक्त मी एकटीच असते. पण आपल्याकडे असं असतं ना की सण आला कुठलाही, महाराष्ट्रामध्ये आहे असं की कोणताही सण आला तर पुरणपोळीचा नैवेद्य हा आपल्या घरामध्ये नेहमीच असतो. प्रत्येकाच्या घरात तुम्हाला हा पाहायलाच मिळतो. पुरण पण माझं असं थोडंसं कोरडं पडलं होतं. मला कोणी म्हणजे टिप्स देता आले तर प्लीज मला कमेंट्समध्ये टिप्स सांगा की पुरण आपण कसं करू शकतो म्हणून. तसे व्हिडिओज वगैरे आहेत, पण तुम्ही कमेंट्स कराल तर मला जास्त चांगलं वाटेल. हा पॅन ॲक्च्युली आम्ही याच्यामध्ये फक्त जे पदार्थ फ्राय करायचे असतात ना तेच फक्त फ्राय करतो, म्हणून हा पॅन असा आहे. माझा फायनली नैवेद्य झाला होता. आमच्याकडे पंचमहाभूतांना नैवेद्य दाखवायचा असतो. कोणाकडे एक पुरणपोळीचा असतो, कोणाकडे 2 असतो. माझ्याकडे 5 पुरणपोळ्या म्हणजे पुरणपोळी आमच्याकडे 5 बनवली जाते, त्याचा हा नैवेद्य असतो. आणि असं माझं पूजेचं ताट रेडी झालं होतं आणि आमची मॅडमसुद्धा रेडी झाली होती. तिला उत्साह होता की मला नाही का खाली असं होळीचं दर्शन घ्यायचं आहे वगैरे म्हणून. तिला आणि तिचा अट्टास पण बाबांकडेच होता की मला बाबाच घेऊन जातील म्हणून. तुम्ही बघू शकतात की मिस्टरांची दोन्ही हाताची सर्जरी झाली होती, त्याच्यामुळे त्यांना काही करायला जमत नव्हतं. पण लेकराच्या हट्टापायी आईवडील आपला त्रास थोडासा बाजूला ठेवतात आणि त्यांचा हट्ट पुरवण्यास ते त्यांच्या मार्गी लागत असतात. मला पण भरपूर उशीर झाला होता, मुहूर्त निघून चालला होता, म्हणून मला साडी वगैरे काही नेसता आली नाही. मी पटकन ड्रेस वगैरे वेअर केला आणि मी आणि माझी मैत्रीण आणि तिचा हा मुलगा राजवीर, मागच्या वेळेस तुम्हाला बघायला नाही मिळाला, हा राजवीर आहे. आम्ही निघालो होतो पूजा करायला. तुम्ही बघू शकता फारच उशीर झाला होता. होळी पूर्ण पेटून गेली होती, पण तरी भरपूर लोक जे माझ्या आसपास होते ना मला दिसले की बाबा नाही आहे अजून भरपूर. मग मी असा दीर्घ श्वास जरा असा थोडासा घेतला की नाही बाबा, आपल्याला काही असा एवढा पण उशीर नाही झाला आहे, तर आपण पूजा वगैरे छान प्रकारे करू शकतो. होळीचा जो सण आहे ना तो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आता आमच्याकडे तर असा साजरा केला जातो. तुमच्याकडे कसा साजरा केला जातो हे तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटद्वारे. मला ऐकायला खरंच आवडेल आणि मला तुमच्याकडनं जर काही शिकायला मिळालं वेगळं काही, तर तेही मला भरपूर प्रमाणात म्हणजे छान वाटेल ऐकायला की बाबा हां आपण हे करायला पाहिजे, आणि ते मी नेक्स्ट टाईम नक्कीच ट्राय करेल. मिस्टरांची सर्जरी म्हणजे अशी काही फारशी क्रिटिकल सर्जरी नव्हती. त्यांची सर्जरी म्हणजे नाही का असतं हल्ली, म्हणजे भरपूर तुम्हाला प्रमाणामध्ये आढळेल भरपूर लोकांमध्ये की त्यांच्या हातावर वगैरे चरबीच्या गाठी असतात. त्याला लिपोमा म्हणतात का लायपोमा म्हणतात, तसल्या त्या गाठी असतात. त्या माझ्या मिस्टरांच्या हातावरती भरपूर प्रमाणात होत्या, त्याच्यामुळे त्या काढण्यात आल्या होत्या शस्त्रक्रियेद्वारे. मला काय तुम्हाला ते दाखवता आले नाही, त्याचा व्लॉग मला करायचा होता, पण मला ते ह्यांना म्हणजे मिस्टरांना ते काही आवडलं नसतं, म्हणून मी त्याचा काही व्लॉग तयार केला नाही. आणि माझी पूजा इथे खूप छान प्रकारे झाली. तुमची कशी झाली तेही मला सांगा तुम्ही की तुम्ही होळी कशी साजरी केली म्हणून. ते माझी मस्त होळी छान अशी पूजा झाली होती आणि आम्ही आता घरी निघालो होतो आणि प्रसादही मी घेतला होता. तर प्लीज तुम्ही तुमच्याकडे होळी कशी साजरी करतात मला नक्कीच कळवा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.